वीण दोघांतली ही तुटे ना ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि मला अत्यंत आनंद होतो आहे की इतकी वर्ष ज्यांना आपण स्क्रीनवर बघत आलो आहे ना ते पुन्हा एकदा आपल्या एकत्र भेटीला येत आहेत. म्हणजे बघू शकता ही फ्रेम किती सुंदर दिसते, सगळ्या नारी शक्ती रिप्रेझेंट करत आहेत. खूप स्वागत सगळ्यांचं आणि किती सुंदर प्रोमो दिसतो यार आणि खूप एक्साइटमेंट आहे. तुम्ही जे तुमचं कॅरेक्टर आम्हाला सांगितलं त्यावरून खरंच उत्सुकता लागली की कसं असेल मालिकेत पाहायला. एकतर मॅम तुमचं स्वागत, टेलिव्हिजन मराठी तुम्ही पहिल्यांदा करता त्याबद्दल आणि बरेच सिनियर म्हणजे आता शर्मिलाला पण सिनियरच म्हणूया कारण का झीचा ती फेस आहे आता. सो मॅम तुम्ही पहिले काय सांगाल मालिका आणि तुम्ही बघता झी मराठीसुद्धा? झी मराठी लाडकं चॅनल आहे माझं, म्हणून तर मी सगळ्या बघते आणि मराठी सिरियलच मी जास्त बघते. आणि मला म्हणजे पहिल्यांदा मराठी आणि ते पण ह्या सगळ्या हां म्हणजे मराठीमध्ये तुम्ही जास्त काम केलेलं आहेत आणि पण माझी मातृभाषा आहे त्याच्यामुळे मला खूप बरं वाटते की मला पण योग आला आहे मराठीमध्ये आणि झी मराठीमध्ये काम करण्याचा, त्याच्यामुळे खूप बरं वाटते. आणि वी आर जस्ट लुकिंग फॉरवर्ड. आणि मला असं वाटतं की जे मगाशी म्हटलं ना की वीण अशी घट्ट आहे आमची, पण त्या याच्यामध्ये अशी मायेची ऊब पण खूप आहे, त्याच्यामुळे ती सगळ्यांना आमच्यामध्ये जर आहेच पण ती सगळ्यांपर्यंत पोचून द्या आणि ती अशीच कायम ठेवा सगळ्यांनी, अशी सगळ्यांना विनंती आहे. आणि सिरियल बघा. तुम्ही शिक्षिकासुद्धा होतात आणि वेताची काठी घेऊन या तुम्ही सेटवर, काय म्हणता? कोणी नाही ना, माझा प्रॉब्लेम तेच आहे की मी त्याच्यात बिलीव्हच करत नाही. त्याच्यामुळे मी शाळेत शिकवलं, कॉलेजमध्ये शिकवलं तरी मी असं मुलांना स्वतःच्या असं मारलं नाही कधी. पण माझं वेगळं असायचं, असं कसं सांगायचं. मला वाटतं हिचं माझं जे रिलेशनशिप आहे ना म्हणजे असं गोड बोलून मी हिला असं तसं मी काहीतरी म्हणजे माझ्या स्टुडंट्सबरोबर विद्यार्थ्यांबरोबर मी तसंच राहायची. कारण मला असं वाटतं की आपण शांत राहून सांगितलं पाहिजे ना, आपणच चिडून असं केलं तर मुलांना काय करणार. मला वाटतं असंच काहीतरी मी बघते कसं यांना करायचं ते जरा बरोबर होते सगळ्यांना. इंटरेस्टिंग आहे आजींचं है ना. आणि किशोताई तू पहिल्यांदा नेगेटिव्ह कॅरेक्टर करतेस म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी करत होते पण आता बऱ्याच वर्षांनी परत निगेटिव्ह करते. हां मध्यंतरी खूप चांगली झाली होते ग, खूप चांगली वागत होते मी, तर आता बऱ्याच वर्षांनी परत वाईट वागायचं जरा हे वाटतंय मला. हां मला एवढी गोड झाले होते मी खऱ्या आयुष्यात, इतकी चांगली इतकी गोड आहे की मग असं होतं की तू स्क्रीनवर तरी वाईट काम काहीतरी कर, कारण इतकं चांगलं सतत कसं असावं माणसाने, जरा चेंज म्हणून ती नेगेटिव्ह कॅरेक्टर करते. चांगली गोष्ट आहे की तिला आपण जाऊन भेटायची गरज नसते, ती स्वतः आपल्याला भेटायला येते आणि हे जुनं नातं आहे आमचं. किशोताई काय सांगशील हे कॅरेक्टर कसं आहे आणि इतकी छान म्हणजे ह्या सगळ्यांसोबत काम करायचं म्हणजे मजा येणार आहे? म्हणजे मला तर खरं सांगते की मी ब्लेसिंग इन डिस्गाईज समजते की मला ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करायला मिळतंय परत आणि ही माझी लाडकी, ही बऱ्याच वर्षांनी आम्ही काम परत एकत्र करतोय. पण आधीचा प्रोजेक्ट कोणता आहे? आमचं हिंदी सिरियल. हां तर त्यामुळे आणि आता इतक्या वर्षांनी एकत्र आम्ही आलो आणि आम्ही माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये होतो, आम्ही झीची फॅमिली. हां तर चण्याची मॉम आणि गुरुनाथची मॉम तर आम्ही तर आम्ही होतोच तसं काय. हां होता राहिलेलं आहे असं. तर ते आहोत इथे पण तसंच विहीणबाईंचंच नातं आहे जवळजवळ आमचं. पण मी खरंच सांगते ह्या सगळ्या ज्या आहेत ना त्यांच्या इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ना की मला इतकं ब्लेसिंग आहे हे ह्या बाबतीत की मी खूप चांगल्या कलाकारांबरोबर काम करते. आणि माझी शमू तर एकदम लाडकी आहे. माझी लाडकी नाही आहे, जरी तिने निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले केलं आहे तरी ती लाडकी आहे. पण मला आता मुलांचं टेन्शन आलं आहे, मुलं कसं निभावणार आहे सेटवर इतक्याच तगड्या महिला असताना, म्हणजे ते बरं. मला आता चान्स मिळाला आहे तर मला सुलभा मॅमला बरीच वर्ष मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं जे आता या मालिकेच्या निमित्ताने मला सांगायचं आहे. सुलभा मॅम, हे कांताबेन हे मला त्यांना म्हणायचं होतं जे आज मी म्हणते. आणि येस मला असं वाटतं की मी रोजच येते, मी रोजच यांना भेटते कारण मी झीवर सातत्याने काम करते. आणि जसं किशोताई म्हणाली की पुन्हा मी एकत्र तिघीजणी काम करतोय, भूमिका वेगळ्या आहेत. आणि भारतीताई पण जे मी मॅनिफेस्ट भारतीताईसाठी केलं होतं की भारतीताईने जरा ग्रे कॅरेक्टर करावं. हिटलर संपताना मी तिला बोलले होते की तुला असं कॅरेक्टर मिळायला हवं आणि ते मिळालेलं आहे. माझं मॅनिफेस्टेशन रिअली वर्क्स. आणि
किशुताईचं पण कॅरेक्टर खूप ग्लॅमरस आहे. सो आय एम ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड की माझं आणि तिचं काय कसे सीन्स असतील किंवा काय केमिस्ट्री असेल या मालिकेमध्ये. येस. जेरी आहे. मी ओळखते हिला बरोबर. आजी हा बघा इथेच सुरू झाली हळूच, हळू. माझी आणि हिची केमिस्ट्री म्हणजे टॉम अँड जेरीची केमिस्ट्री आहे. भारतीताई जसं शर्मिला म्हणाली की एकदम सोज्वळ आई अशी तू साकारली आहेस, पण आत्ता एकदम अशी म्हणजे फुल ग्रेश आहे. मला आधी माहीत नव्हतं की तुझं असं कॅरेक्टर असेल. आत्ता जेव्हा कळलं ना तेव्हा म्हटलं की यार हे कुछ अलग आहे, हे कुछ अलग आहे. आणि खरंच अगं हे सगळं वेगळं आहे. मी विचार सुद्धा केला नव्हता की मला असं काहीतरी करायला मिळेल. हिने विचार केला होता. ही म्हणाली होती की हो. पण हे माझ्यासाठी खरं सांगायचं म्हणजे आव्हान आहे, कारण मी कधीच केलं नाही आहे असं काम. आणि किती कठीण असतं हे आमचं बोलणं झालं होतं की एक ग्रे शेड करणं किंवा एक नेगेटिव्ह करणं आव्हानात्मक असतं. आणि आता काय पेललं आहे करणार, मजा करणार. मला झी टी व्हीचं सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू, म्हणजे खूप खूप थँक्यू आणि देवाचे खूप आभार की मला पुन्हा झी टी व्हीवरती काम मिळते आणि वेगळ्या ह्याच्यात मिळते. आत्ता 1 महिन्यांपूर्वी मी यांची भूमिका करत होते, आता मला वेगळं करायचं आहे. तर भीती वाटते गं, म्हणजे खरंच भीती वाटते. लोकांनीच भरभरून आशीर्वाद द्यावे, त्यांचे आशीर्वाद असावे, बस पुढे जावं. आणि आम्ही खरंच जसं चंदू सर म्हणाले ना तितकं प्रामाणिकपणे आम्ही पुढे जाणार आहोत. प्रेक्षकांच्या पसंतीमध्ये उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत शर्मिला. असं आहेत. आणि मला एकत्र कुटुंबच आहे आमचं, असं खरंच वाटतंय. असं मी त्याचा पार्ट आहे असं आम्हाला फील झालंय ऑलरेडी. मला पण असंच वाटतंय अजून. शर्मिला म्हणाली की कांताबेन तुमचे कॅरेक्टर सगळीकडे फेमस आहे आणि आता जुने किस्सेही तुम्हाला सेटवर ऐकायला मिळणार आहेत ना. त्यापैकी मॅम मला एखादा किस्सा तरी ऐकायला आवडेल, म्हणजे हिंदीमध्ये काम करतानाच आणि आता मराठीत तुम्ही जेव्हा. ॲक्च्युली कामच असतं गं, हिंदीमध्ये म्हणा, मराठीमध्ये म्हणा, काही म्हणा. कारण माझं असं आहे की जे काय असेल चांगलं कॅरेक्टर अमकं छोटं 2 सीनचं, पण ते आपण खूप सिन्सिअरली करायचं. आणि मी डायरेक्टरची आर्टिस्ट आहे खरं म्हटलं तर. त्याच्यामुळे मी आधी प्रत्येक वेळेला जाऊन सरांना भेटते की वयानी आणि एक्सपिरियन्सनी मी जास्त आहे सगळ्यांपेक्षाच, तर त्याच्यामुळे त्याचं हेजिटेशन ठेवू नका असं, बिकॉज यू आर द कॅप्टन ऑफ द शिप. म्हणजे इथे कल हो ना हो मध्ये SRK होता, इथे SRS आहे. नाही खरंच, पण मी जाऊन सगळ्यांना भेटते आणि सांगते आधी की तुम्ही जे काय असेल, कारण मी अजून शिकते. बिकॉज लर्निंग तर कंटिन्युअस प्रोसेस असतो ना, म्हणजे फक्त दिग्दर्शकाकडून नाही, सेटवरच्या प्रत्येक माणसाकडून, प्रत्येक आर्टिस्टकडून सर कसं त्यांना समजावत आहेत, कारण त्याच्यामध्ये सुद्धा शिकणं असतं एक तर. म्हणजे मला असं वाटतं हे सतत आपण कायम ठेवा, म्हणजे आपल्यामधली पण ऊर्जा का काय जे काय आपण म्हणतो, आणि सेटवर आपण व्यवस्थित राहिलं की सगळ्याच व्यवस्थित असतात. मला अजून पण खरं सांगू का, लोक असतात पण मला वाईट माणूस कोणी भेटलं नाही. आणि कोणी असलं वाईट वाटतं पण ते जाऊ दे ना, काय आपल्याला काय. सो माझं असं म्हणणं आहे की एक फॅमिली असते, जास्त टाईम आपण इकडे घालवतो, तर ह्यांच्यामध्ये जर आपसामध्ये चांगलं बॉन्ड नसेल तर मग काय, मग ते दिसून येतं असं. म्हणजे तुम्ही तुमची कामं करता पण ते दिसून येतं. मग असं कुटुंब नाही वाटत आणि मजा नाही वाटत करायला, पण मजा येणार माहिती आहे मला. शिकायला मिळतं की ग्राउंडेड कसं राहायचं, म्हणजे तुम्ही इतकं काम करूनही तुमच्या वागण्यातून ते दिसत येतं आणि आम्ही ते घ्यायचा प्रयत्न करू नेहमीच. सो थँक्यू सो मच. आणि सेटवर आपल्या गप्पा होतीलच. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. खूप ऑल द बेस्ट तुला पण आणि आमच्या प्रेक्षकांना पण. थँक्यू.